नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात. आपल्याला आज प्रश्न एका मित्राने विचारलेला आहे. त्याच्या बाबतीत आपण 2-3 प्रश्नांची इथं तयारी करत आहोत. प्रश्न नीट वाचलात तर तुम्हाला लक्षात येईल नेमकं काय म्हणायचे. हे गुणोत्तर प्रमाणाचं आहे. का म्हणते की 5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे. म्हणजे 5 गाई जेवढ्या रुपयात येतील तेवढ्याच 4 म्हशीसुद्धा तेवढ्याच किमतीमध्ये येऊ शकतात. तर 3 गाई आणि 5 म्हशीची किंमत 18,500 रुपये असेल तर प्रत्येक गायीची किंमत किती आहे, असं त्यांनी प्रश्न आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. तुम्ही सुद्धा व्हॉट्सअपवर प्रश्न पाठवू शकता. त्यासाठी जो नंबर आहे तो नंबर काय म्हणतो आहे 98 90 59 94 59 हा व्हॉट्सअप नंबर आहे. ह्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही संपर्क करून प्रश्न पाठवू शकता आणि त्याचं उत्तर प्रत्यक्ष तुम्हाला मी पाठवत जाईन. कारण काही प्रश्न असे आहेत यूट्यूबला की समजतात पण कसे करायचे. काही प्रश्न सोडून दिलेले आहेत पण काही प्रश्न आपल्याकडे जे आहेत ते आपल्याला सोडवता येत नाहीत. तर त्यासाठी आपण या पद्धतीनं ते करू शकतो. आता आपण इथं जर प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर काय म्हणते ते सोप्या पद्धतीने लिहू आपण अगोदर. 5 गायी आहेत. किती आहेत? 5 गायी बरोबर 4 म्हशी यांची किंमत अशी आहे. बरोबर आहे. आपण जर असं केलं तर 1 गुणिले 5 गायी बरोबर 4 गुणिले 1 म्हशी जर असं केलं तर लक्षात येईल का तुम्हाला 1 न गुणले म्हणून असं हे गुणले लक्षात आलं. पण आता काय केलं आपल्याला गायीची किंमत काढायची आहे म्हणून आपण काय केलं गाय म्हणजे 1 गाय बरोबर 4 भागिले 5 म्हशी असं आपण हे सूत्र तयार केलं. एक रेषीय समीकरण जर 10वीचं तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेस आपण असं करत होतो किंवा दुसरी एक पद्धत होती ती पण करू शकतो आपण. पण ह्या पद्धतीनं आपण इथं समजून घेऊया. हे बरोबर आलं लक्षात तुमच्या. आता आपण हे समीकरण जे आहे ते समीकरण आपलं इथं लिहायचं आहे. कसं लिहायचे 3 गाई अधिक 5 म्हशी बरोबर आहेत 18,500 रुपये असं लिहिलं आपण. 18,500 रुपये लिहिलं. आता म्हशी आहेत की नाही म्हशीची किंमत ते दिली असं 3 गाई गुणिले 4 भागिले 5 हे आपण कोण आहेत म्हशी आहेत अधिक कारण म्हशी घेतल्या आपण इकडं म्हशी बरोबर 5 म्हशी बरोबर 18,500. 18,500. आता ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या म्हणजे लक्षात येईल 4 त्रिकम 12 भागिले 5 म्हशी अधिक 5 म्हशी बरोबर 18,500. 18,500 इथपर्यंत बरोबर आलं का नाही बघा लक्षात आलं का नाही. आता इथं काय करावं लागेल इथं बेरीज करायची आहे अगोदर आपल्याला. तर छेदाची अपूर्णांकाची बेरीज होती ना त्या पद्धतीनं करणं आपल्याला अपेक्षित आहे. तर लक्षात येईल 5ने ह्या 5ला गुणून घ्या म्हणजे काय होईल 12 भागिले 5. आता म्हशीच्या ऐवजी काय लिहितो मी फक्त यम लिहितो सोपं जाईल जास्त लिहायला. आणि 5 5 25 यम भागिले 5 ह्याच्या खाली काहीच नाही याचा अर्थ 1 असतो म्हणून आपण असं केलं त्याला बरोबर 18,000 हे लिहिलं आपण. जागा नाही म्हणून आपण ह्या साईडला येतोय फक्त. आता छेद समान झाली की नाही इथं तर छेद समानसाठी इथं 5 लिहा आणि वरची काय करून घ्या बेरीज करून घ्या. 5 आणि 2 7 2 1 3 यम म्हणजे म्हशी आहेत बरोबर 18,000 या पद्धतीनं आपण इथं म्हणलं 18,500 आहे 18,500. आता काय होईल हे भागाकारातलं 5 आहे ना या साईडला जात असताना ते गुणाकारामध्ये जाईल म्हणजे काय होईल 37 म्हशी बरोबर 18,500. 18,500 हे भागाकारातलं 5 इकडे गेलं आणि कुठे गेलं ते गुणाकारामध्ये गेलं म्हणजे यम बरोबर म्हशी बरोबर
18,500 गुणिले 5 भागिले 37. काय केलं? 37. यम बरोबर किती? यम बरोबर किती हे आता आपल्याला करायचे. तर 37चा पाडा येतो का आपल्याला? नाही. तर अगोदर ह्याचा सगळ्याचा गुणाकार करून घ्या अगोदर, कारण एवढी मोठी स्टेप करायचं असलं तर कॉन्फिडन्स आपल्याकडे थोडा तरी पाहिजे. आपण काय केलं? 5 5 25, 5 5 25, 25ला 5 उरले किती? 2. 8 5 40, 40 आणि 2 42, 42ला 2 उरले किती? 4. 5 1 5, 5 आणि 4 9 भागिले 37. यम बरोबर असं भागाकार येत नाही आपल्याला. आता ज्यावेळेस असं भागाकार येत नाही त्यावेळेस काय करायचं आपण शक्यतो कधी बघा 37 भागिले 92,500 असं करून घ्या. 92,500. तुम्हाला लक्षात गोष्ट सांगतो आता, हे 7 काय करा, इथं भाग जातो का बघा. असं जातो का भाग? जाऊ शकतो. 37 1 37 असं होईल ना. 37 दोन्ही 2 भागाला 7 1 7, 7 2 14ला 4, हातच्याला 1 आलं का नाही? 1 आलं का? 14 4 हातच्याला 1, 3 2 6 आणि 1 7. 12 मधून 4 गेले, किती उरले? 8. इथे किती उरले होते? 8 उरले. 8 मधून 7 गेले, उरला 1. वरचे 5 खाली घ्या, वरचे 5 खाली घ्या. आता बघा बरं, 7 5 35, 5 5 त्रिक 15, म्हणजे 5ला भाग जाऊ शकतो इथं. 7 5 35, 35ला 5 उरले किती? 3. 3 15, 15 16 17 18, 18ला 185 आलं. इथे किती उरले? 0. इथे किती उरले? आता हे 2 0 आपण इथं वर घेतलेत, म्हणजे यम बरोबर किती आलं आपल्याकडं? 2,500 रुपये एवढं आलं. एका ही आपण काढली म्हशीची किंमत. कशी किंमत काढली आपण? म्हशीची किंमत काढली. तर त्यांनी काय म्हणते आपल्याला, तर गायीची किंमत किती आहे? गायीची किंमत किती आहे? तर आपल्याला परत इथं खाली लिहावं लागेल बाबा. गायीच्या किंमतीसाठी इथं लिहा. तर काय म्हणले, तर इथली तुम्ही जागा कमी पडला थोडासा, कारण पेपरवर करत असल्यामुळे थोडासा असं अडचण येतात आम्हाला पण. बघा, 3 गाई अधिक 5 म्हशी बरोबर 8,500. 8,500. आता एक म्हैस बरोबर किती आहे? है ना, एक म्हैस बरोबर एवढी किंमत आहे, बरोबर की नाही? असं तर 3 इथं गाईला जी काढतो अधिक 5 गुणिले 2,500 बरोबर 3 अधिक इथं जी आहे बरं का, ध्यान ठेवा. 0ला 0, 0ला 0, 5 5 25, 25ला 5 उरले 2, 5 2 10, 10 2 12, 18,500. 18,500. आता परत इकडे घेऊत आपण. 3G बरोबर 18,500 मायनस 12,500. 12,500. 3G बरोबर बघा, 2 0ला 2 0 ॲज इट इज. 5 मधून 5 गेले, 0 राहिले. 8 मधून गेले 6, 1 मधून 1 गेला, काहीच नाही. जी बरोबर गुणाकारातलं भाकरात आलं 6,000 भागिले 3 बरोबर 2,000 रुपये आलं. 3 1 3, 3 2 6. एका गायीची किंमत किती आहे? 2,000 रुपये एका गायीची किंमत आहे. आपण अशा पद्धतीने काढू शकतो.